आणि सोलापुरात झालेली. कुठली? सोलापूर जिल्ह्यामध्ये शहरामध्ये झालेली अशी 12 काही कामं आपल्याला सांगता येतील एवढं सांगितलं. जनरल तुम्ही जे सांगताय ते देशभरात सगळीकडे झालेलं. बरं, आता वेगळं तुम्हाला काय पाहिजे असं सांगा, मला कुठलं काम अपेक्षित सांगा. तुम्ही विमान सेवा चालू करून दिली, आमच्याकडे ना दृश्य मान्यतेचं कारण देऊन ती विमान सेवा बंद होत आहे. त्या संदर्भात तुमच्या आमदारांचं काही कंपन्यांशी बोलणं झालेलं आहे का? तुम्ही असं म्हणताय की विमान सेवा चालू राहणार आहे, ती कुठल्या बेसिसवर? सोलापूरकरांना आश्वासन द्या. आता पहिला विषय आहे की मी मोदीजींच्या 12 वर्षाच्या कालखंडासंदर्भातली माझी प्रेस आहे, याच्या विषयावर मी बोलतो. आता या विषयाच्या संलग्न आपली चर्चा होईल. याच्यावर आपण ही प्रेस संपली की मला तुम्ही प्रश्न विचारा, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ, कारण प्रेस आता दुसरीकडे जाईल. आपला जो मुद्दा आहे की आपण ज्या मुद्द्यासाठी या ठिकाणी आपण चर्चा करतोय त्याच्यावर तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असले तर विचारा. पण विमानसेवेच्या बाबतीत मी सांगतो आपल्याला की विजिबिलिटीचा प्रॉब्लेम येतोय का, तर 100% येतोय. ढगाळ वातावरणामध्ये किंबहुना अशा परिस्थितीमध्ये विजिबिलिटीचा प्रॉब्लेम सोलापूरच्या विमानतळाला सातत्याने येतोय. अशा कालखंडामध्ये विमानसेवा चालवणं म्हणजे प्रवाशांच्या जीवाशी खेळणं, हा जो विषय आहे तो विषय आहे. आणि आता आपण तातडीनं काय निर्णय घेतोय की नाईट लँडिंगची व्यवस्था या ठिकाणी झाली पाहिजे. आणि त्यासाठी ज्या ज्या अडचणी आहेत, काय कोर्टाची अडचण आहे आणि कोर्टाच्या अडचणीच्या पलीकडे जाऊन काही गोष्टी करायला लागतात. येणाऱ्या 10, 15, 20 दिवसामध्ये आपण त्या गोष्टी पुढे गेलेल्या पाहाल. आणि लवकरच या सोलापूर शहरामध्ये नाईट लँडिंगची व्यवस्था उभी राहील आणि सातत्याने विमानसेवा चालू राहील. आता आम्ही कंपनीशी चर्चा करतोय की ही विमानसेवा सातत्यानं चालू राहिली पाहिजे, अशा पद्धतीची चर्चा आम्ही कंपनीशी करतोय. नाईट लँडिंग झालं तरच हे सुरू राहील आणि तर बंद होईल असं काय आहे का? तुमचं काय इच्छा आहे की विजिबिलिटी नसताना विमान चाललं पाहिजे, अशी तुमची इच्छा आहे का? यातून एक नाईट लँडिंग आपण समजून घ्या. त्या ठिकाणी नाईट लँडिंगची व्यवस्था आहे, त्या ठिकाणी बाकीच्या सुविधा असतात. या ठिकाणी सोलापूरला जोपर्यंत नाईट लँडिंगची व्यवस्था होणार नाही तोपर्यंत विजिबिलिटीचा प्रॉब्लेम जो आहे तो थोडाफार राहणार आहे. आणि म्हणून आपण त्या दृष्टिकोनातून आपण पाहतो. आजूबाजूला झालेलं अतिक्रमण, कोर्टाने दिलेला स्टे, याही सगळ्या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. पण आपण कोर्टामध्ये त्या संदर्भातली आपली भूमिका तातडीने मांडण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. कोर्टाशी आम्ही आपली भूमिका मांडून तातडीने ती व्यवस्था उभी करू. आणि जी जमीन ताब्यात घेणं आवश्यक आहे नाईट लँडिंगसाठी, ती जमीन आम्ही ताब्यात घेऊ आणि वेळ पडली तर सक्ती करू. पण आम्ही तातडीनं हे विमान त्या जागा खाली करण्याचं काम करू. आणि जे अतिक्रमण बेकायदेशीर केलेलं आहे, गावात घर असताना तिथे जाऊन नव्यानं घरं बांधलेली आहेत, पत्र्याचं शेड टाकून जे अतिक्रमण केलंय ते निष्कासित करावंच लागेल आणि त्यासाठी तातडीने कारवाई करू. तुम्ही रेल्वे अधिकाऱ्यांसोबत तुम्ही बैठक घेतल्याशिवाय तो प्रश्न मार्गी लागणार नाही हे सोलापूरकडून माहिती का झालेलं का होत नाही बैठक किंवा का तो प्रश्न मार्गी लागत नाही? सोलापूरच्या रेल्वे मार्गासंदर्भात चर्चा झालेली आहे. बैठक घेण्याची आवश्यकता आहे तर नक्की बैठक घेण्याची आवश्यकता, आपण त्याची बैठक पण घेऊ. त्यामध्ये कुठली अडचण येण्याचं कारण नाही, त्याची बैठक आपण घेऊ. परंतु एकदा आचारसंहिता लागल्यानंतर त्या बैठका घेणं शक्य होत नाही. आजही मी बैठक घेऊ शकत नाही जोपर्यंत आचारसंहिता संपत नाही. आणि सातत्यानं गेल्या 4-5 महिन्यापासून आचारसंहिता सातत्यानं मध्ये कालावधी सोडला तर सातत्यानं लागले. पण तशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना आपण दिलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून लवकरात लवकर उड्डाणपुलाचं काम पूर्ण करण्यासंदर्भातली भूमिका आपली आहे. आज आपण बघतो सातत्यानं शहरामध्ये ज्या वेगानं कामं आज होत आहेत, किंबहुना सोलापूर जिल्ह्याचा विकास ज्या वेगानं होतोय याचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत. तर त्याचा फील पण आपण घेतोय. असं नाही की वेगळा काय विषय, पण आपण त्याचा फील आपण घेतोय की ज्या वेगानं या सोलापूर शहरामध्ये बदल होत आहेत, सोलापूर जिल्ह्यामध्ये बदल होत आहे, महाराष्ट्रामध्ये बदल होत आहे, देशामध्ये बदल होत आहे, त्याचा आपण साक्षीदार आहोत. आणि नाराज होऊ नका म्हटलं, 3 वर्षापूर्वी टेंडर निघाले, काय गती आहे त्याची? तर भैया चौकाची गती 10% पण भाऊ काम झालं नाही. ते कसं कुठल्या गतीने चाललंय? कुठलं भैया चौकातल्या पुलाचं काम? ज्या टेक्निकल अडचणी होत्या त्या सोडवण्याचं काम केलंय. कॉन्ट्रॅक्टरनं वेगानं काम केलं पाहिजे, ही परिस्थिती आहे. 23ला टेंडर झालेलं आहे. कॉन्ट्रॅक्टरला काम करण्याची जेवढी मुदत आहे त्या मुदतीत कॉन्ट्रॅक्टरनं काम करणं अपेक्षित आहे.
आणि त्याच्यापेक्षा अधिकचा कालखंड झाला असेल तर त्याच्यावर कारवाई निश्चित होईल. परंतु कॉन्ट्रॅक्टरनं टेंडर झाल्यानंतर त्याला जो पिरियड असतो काम करण्याचा, त्याच्या अगोदर त्याच्यावर कारवाई करता येत नाही. तेव्हा जो कॉन्ट्रॅक्टरचा पिरियड आहे त्याच्या पिरियडमध्ये त्याने काम करणं अपेक्षित आहे आणि तो जर कालखंड पूर्ण झाला असेल तर नक्की त्याच्यावर कारवाई करायला लागेल. परंतु त्या सगळ्या गोष्टी आपण तपासून पाहू आणि कामाचा वेग वाढला पाहिजे ही भूमिका तुमची आहे आणि माझीही आहे. माझी वेगळी कुठली भूमिका नाही. आम्ही त्याचा सातत्याने त्याचा फॉलोअप घेतोय. पण शेवटी ही मानवनिर्मित व्यवस्था आहे. ज्या व्यवस्थेला आपण सगळेजण पाहतो की काम पुढे गेलं पाहिजे, काम केलं पाहिजे. तिथं येणाऱ्या अडचणी, तिथं येणाऱ्या शासकीय अडचणी, टेक्निकल अडचणी, उड्डाणपुलाच्या साठी आपण मांडलेला विषय तो पण महत्त्वाचा विषय आहे. उड्डाणपूल झाला पाहिजे, उड्डाणपूल झाला पाहिजे. पण त्याच्या अनुषंगानं त्याला लागणाऱ्या ज्या परवानग्या आहेत, त्याला लागणारे जे विषय आहेत, जागेचे विषय आहेत. इथं 4-5 शासकीय जागांचे विषय आहेत जे सेंट्रल गव्हर्नमेंटशी संबंधित आहेत. त्या विभागाची एनओसी येणं अपेक्षित आहे. त्याच्यासाठी काम केलं पाहिजे अशी व्यवस्था आहे. त्यामुळे त्याही बाबतीत आपण फॉलोअप घेतोय आणि उड्डाणपुलाचंही काम तातडीने पुढे गेलं पाहिजे ही भूमिका आपली आहे. त्यामुळं याच्यातून एक एक करून आपल्याला मार्ग काढून पुढे जायला लागेल. असं सांगितलं होतं, मुख्यमंत्री आले नव्हते आपल्याकडे की त्यांचं प्लॅन उतरू शकलं नाही, कमी विजिबिलिटी असल्यामुळे. अत्याधुनिक यंत्रणा वर्षभराच्या आत बसू असं सांगितलं, त्याला वर्ष झालं, अद्याप ते आश्वासन पूर्ण झाले नाही. त्यामुळे आता तो पडता. मी आपल्याला सातत्यानं सांगतोय की अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यासाठी नाईट लँडिंगची व्यवस्था करायला लागते. ती व्यवस्था करत असताना जे अतिक्रमण आपल्या गावातल्या शहरातल्या लोकांनी करून ठेवलेली आहेत, कोर्टात जाऊन त्याला स्थगिती घेऊन ठेवलेली आहे आणि हे आपल्यालाही ज्ञात आहे. प्रश्न विचारायचा म्हणून विचारणं हे साहजिक आहे, विचारलंही पाहिजे आपण. परंतु हे वास्तव तुम्हाला माहिती नाही का? हे वास्तव आपल्यालाही माहिती आहे. त्यामुळं जोपर्यंत कोर्टात जाऊन विजिबिलिटी, तेच सांगतो तुम्हाला, नाईट लँडिंगच्या माध्यमातून ज्या सुविधा उभ्या राहतात तेव्हा विजिबिलिटीचे इश्यूज कमी होतात. आज आपण म्हटलो तर नाईट लँडिंगची व्यवस्था करण्यासाठी DGIPRनं या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. एखादी दुर्घटना म्हणजे बारामती झालेला, आता बारामती मध्ये नाईट लँडिंगची व्यवस्था उभी करायला बारामतीत तर वर्षानुवर्ष सत्ता आहे. परंतु आपण बघितलं की दिवसा सकाळ अजितदादांचा झालेला ऍक्सिडेंट आपण बघितला आहे, दुर्घटना आपण बघितलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये काही गोष्टी आपणही समजून घेतल्या पाहिजेत की ही नाईट लँडिंगची व्यवस्था करावीच लागेल, आपल्याला करावीच लागेल. याच्या पलीकडे जाऊन जर तुमचं म्हणणं असेल की प्रवाशांचा जीव धोक्यामध्ये घालून ही विमानसेवा चालू ठेवावी तर आपण तसंही सांगा. भाऊ आम्ही काय म्हणतोय ते सांगा. गेल्या वर्षी आपल्या मंत्र्यांनी आश्वासन दिले, परत IT पार्कचं बोलतोय किंवा इंजिनिअरिंग कॉलेजचं बोलतोय, वर्षावर्षी तेच प्रश्न येतात वारंवार. उड्डाणपूलचा विषय येतोय, या विषयावर आपण व्यवस्थित उत्तर द्या ना. आम्हाला काही विमानसेवा असे रिस्क मध्ये चालू करा असं आमचं म्हणणं आहे का? तुमच्याच मंत्र्यांनी गेल्या वर्षी आश्वासन दिलं, वर्षभरात ते विषय मिटवू म्हणून, त्याच्यावरती कोण सांगता आम्हाला? आम्हाला असं भाऊ असं म्हणतं की प्रवाशाचा जीव धोक्यात घालून विमानसेवा चालू करायचं काय? असं नाही ना. आमचा मुद्दा असं की मुरली यांना मोहळांनी सांगितलं होतं ते का झालं नाही, आणि त्याचं कारण त्यावेळी सांगितलं नव्हतं असं की ते पाडल्याशिवाय करू शकत नाही. आता एवढं जीवाला लावून घ्यायची काही कारण नाही. मी सांगतो माझा प्रश्न ऐकून घ्या. तुमचा ऐकलंय, माझा ऐका. आता एवढं जीवाला लावून घ्यायची काही कारण नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या सेवा देत असताना कोर्टानं दिलेला स्टे आपल्याला उठवावाच लागेल. शासनाकडून कुठलंही काम राहिलं नाही. शासन काम करायला तयार आहे. या देशातली सर्वोच्च व्यवस्था आहे, घटनेनं घालून दिलेली व्यवस्था आहे. कोर्टानं जेव्हा त्या घरं निष्कासित करण्यासाठी केलेली मनाई आहे आणि ती मनाई जोपर्यंत आपल्याला उठणार नाही ते शासन स्तरावर थांबलेलं कुठलंही काम नाही. मंत्री महोदयांनी ज्या जय शब्द दिलेला आहे त्या शब्दाप्रमाणे काम होईल, त्याच्यात कुठली अडचण येणार नाही. तरी सुद्धा ज्या ज्या व्यवस्था उभ्या करणं आवश्यक आहे त्या सगळ्या व्यवस्था उभ्या राहतील. विमानसेवेची काळजी तुम्हाला जेवढी आहे, सोलापूरला जेवढी आहे, आम्हाला आपल्या सगळ्यांनाच काळजी आहे. विमानसेवा या शहराची चालू राहिली पाहिजे, आपल्या सगळ्यांच्या भावना आहेत. या भावनेमध्ये कुठली किंतूपर्यंत असायचं काही कारण नाही. तुम्हाला जसं वाटतं आपली विमानसेवा बंद नाही झाली पाहिजे, तसं मलाही वाटतं या सगळ्या व्यवस्था चालू राहिल्याच पाहिजेत आणि त्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न केलेच पाहिजेत आणि ते करतो. आम्ही करतोच त्या बाबतीत. कोर्टात सुद्धा माझी बैठकही झाली आहे संदर्भात. कलेक्टर महोदयांशी चर्चा झाली. कोर्टामध्ये आम्ही स्वतः अपेअर होऊन आपण आपली भूमिका मांडतोय की याच्यात तातडीनं कोर्टाने निर्णय द्यावा अशी भूमिका मांडतोय आणि त्याच्यावर कारवाई करतो आपण. मोदी साहेबांचं स्वप्न होतं दुसरा विषय, शहरात 2 रेल्वेचे उड्डाणपूल आहेत. हो सांगतो ना. आता माझी प्रेस माझं व्हायच्या अगोदर तुम्हाला सोलापूरकडे येतो ना. मी सोलापूरकडे बी येतोय, पण मी आता आपल्याकडं माझी संपल्यानंतर येतो ना. मी मोदीजींचं देशातलं काम सांगतोय.
राज्यातलेही सांगेन आणि आपल्या जिल्ह्यातलेही सांगेन. त्यामुळं या ज्या योजना आहेत, सोलापूरच्या माध्यमातून आपण म्हणलं असेल, विमान सेवा चालू झाली. त्याच्या अगोदर विमानतळ झालं होतं. विमानतळाचं उद्घाटन मोदीजींनी केलं. विमान सेवा चालू झाल्या. तुम्ही म्हणणार पुन्हा आता डे नाईटचं काय झालं? विमानसेवा चालू राहील याचा विषय. नक्कीच विमानसेवा चालू पुढे पण राहील, भविष्यात पण राहील. आज IT पार्कच्या माध्यमातून याची प्रगती आपण बघतोय. खास करून सोलापूर जिल्हा आज बघतो आपण. सोलापूर जिल्ह्यामध्ये रस्त्याचं उभं राहिलेलं जाळं आपण बघितलं तर कधी आपण स्वप्नात बघितले नव्हते असे मोठे मोठे हायवेज आज आपण या सोलापूर जिल्ह्यातनं गेलेलं आपण बघतोय. आज आम्ही सगळ्या देवस्थानचा, कारण सोलापूर एक धार्मिक क्षेत्र असणारा हा जिल्हा आहे. याच्यामध्ये अक्कलकोट असेल, याच्यामध्ये आई तुळजाभवानी, आता दुसरा जिल्हा आहे पण आई तुळजाभवानीचं मंदिर असेल, पंढरपूर असेल, अगदी सिद्धरामेश्वराची नगरी असेल, याच्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सोलापूरमध्ये झालेलं काम असेल, या अगदी कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातले अनेक प्रकल्प, सांगोल्यासारखा तालुका असेल तो आज दुष्काळ मुक्तीकडे चाललेला आहे. त्यामुळं अशा अनेक भागामध्ये क्षेत्रामध्ये झालेलं काम आपण या माध्यमातून जिल्ह्यासाठी आपण बघतोय. आणि ज्या ज्या योजना आता प्रधानमंत्री आवास योजनेचा आपण लाभ बघितला असेल तर सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे ही भूमिका जेव्हा आपण ठेवली तेव्हा खूप मोठ्या संख्येनं प्रधानमंत्री आवास योजनेची घरं, किंबहुना तात्कालीन लाभार्थी 100% लाभार्थ्यांना वंचित असणारी लोक किंवा प्रतीक्षा देत असणाऱ्या लोकांना घर देण्याचं काम केलं. आता ह्या ज्या योजना झालेल्या आहेत, उज्ज्वला प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना, याही माध्यमातून सोलापूर जिल्ह्यासाठी मी जी जी योजना सांगितली ना त्या प्रत्येक योजनेचा लाभ सोलापूर जिल्ह्याला झालेला आहे. त्यामुळं आयुष्यमान भारत योजना सोलापूर जिल्ह्यामध्ये चालू आहे. घर तिथं शौचालय तोही विषय आहे. तर प्रत्येक ठिकाणी ह्या सगळ्या पायाभूत सुविधा मजबूत करण्याचं आणि हे सगळ्या योजनेचं. आता माझा आपल्याला एकच विषय आहे, ही प्रेस आहे मोदीजींच्या 12 वर्षाच्या कालखंड याच्या संदर्भात. सुनो ऐका ना तुम्ही. या सगळ्या परिस्थितीमध्ये ही प्रेस संपली की तुम्ही म्हटला तर दुसरी प्रेस सोलापूरच्या प्रश्नावर मी लगेच घेतो आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देतो. 12 वर्षाच्या कालावधीमध्ये सरकारनं जे काम केलं यश तुम्ही सांगितलं. 12 वर्षामध्ये जे काम केलं यश तुम्ही सांगितलं. आता या सरकारनं सत्तेमध्ये येताना काही आश्वासन दिली होती. उदाहरणार्थ बेरोजगारी कमी करण्याचं आश्वासन होतं, महागाई कमी करण्याचं आश्वासन होतं, अर्थव्यवस्था सुदृढ करण्याचं आश्वासन होतं. मात्र प्रत्यक्षामध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, महागाई वाढली आहे, डॉलर जे आहे ते रुपयांच्या मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. यावरती विरोधक सातत्याने टीका करतायत सरकारच्या कामांवरती. त्याला काय उत्तर असणार आहे? नाही, मुळातच विरोधकांचा अभ्यास कमी आहे. अर्थव्यवस्था जर मजबूत होत नसती तर जगातली 12वी अर्थव्यवस्था जगाच्या 4थ्या नंबरवर आली नसती ना. अर्थव्यवस्थेचा विषय आता आपण देशातल्याच काही शक्तींनी या देशाच्या प्रगतीवरचं कौतुक करत न करता या देशाच्या देश बदनाम करण्याचं काम आमच्या विरोधी पक्षांनी हातात घेतलेलं आहे. आणि त्याला आपण जे प्रश्न विचारले ते मी बोलतानाच सांगितलं की जगात 12व्या नंबरला असणारी अर्थव्यवस्था मोदीजीच्या कालखंडामध्ये आज 4थ्या नंबरला आलेली मजबूत अर्थव्यवस्था आहे. आज कोरोनाच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी पाहिलं असेल, अख्ख्या जगातली अर्थव्यवस्था जेव्हा विस्कळीत झाली तेव्हा भारताची अर्थव्यवस्था मजबूतच होती. हे आपल्या सगळ्यांच्या, अगदी फ्रान्स सारखा इंग्लंड सारख्या प्रगत देशाची अर्थव्यवस्था जेव्हा डळमळीत झाली तेव्हा सुद्धा भारत देशाची अर्थव्यवस्था मजबूत होती. हे काम मोदींच्या या कालखंडामध्ये बाजूचे सगळे देश दिवाळखोरीत आहेत. पाकिस्तानमध्ये काय झालं बघितलं, नेपाळमध्ये काय झालं, लंकेत काय झालं, या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. आज आखाती देशामध्ये चालू असलेलं युद्ध आपण बघितलं. याही परिस्थितीत आज भारत देश मजबूतीनं आज काम करतोय किंवा मजबूतीनं पुढे जातोय. अशी संकट आलेली असताना सुद्धा हे आपण सगळेजण पाहतोय. याला कारण आहे की भारताची अर्थव्यवस्था मोदींच्या कालखंडामध्ये मजबूत झालेली आहे. मी सोलापूरच्या विषयावर आपल्याशी सोलापूर शहरात 100 बसेस येणार होत्या, त्याचं चार्जिंग स्टेशनचं देखील काम पूर्ण झालंय, मात्र ही बसेस अजून आल्या नाही, त्याचा पत्ता नाही. नेमके आहेत कुठे ही बस?
मी तुम्हाला पत्ता देतो, तुम्ही बघून या. नरेंद्र मोदी यांचा प्रभाव हा? प्रशासनावर पंतप्रधानांचा प्रभाव जास्त आहे आणि प्रशासन खूप आढळलेला आणि आनंदी आहे. पण अशाच परिस्थितीमध्ये नीती आयोगाचा RBIचा आणि अनेक कृषी विभाग असे कितीतरी IAS अधिकारी स्वच्छतेमध्ये घेऊन गेले. याचा शोध अद्यापर्यंत लागला नाही की नेमकं काय आणि कुठल्या कारणाने हे अधिकारी इतक्या उच्च पदस्थ आणि इतके विद्वान लोक निघून गेले. नेमकं कारण काय असू शकतं? मोदी सरकारचा हा म्हणजे करिश्मा म्हणायचा. मला अधिकाऱ्यांची नावं तर सांगा. अधिकाऱ्यांची नावं तर सांगा, मग मी सगळं सांगतो. विभागाची नावं सांगितलं. अधिकाऱ्यांची नावं तुम्ही अधिकाऱ्यांच सांगताय. विभागाची नावं सांगितलं. नीती आयोगाचा आहे, RBI. अधिकाऱ्यांची नावं सांगा ना. मला ज्ञात नाही, मला माहिती नाही कुठले अधिकारी. तुम्ही अधिकाऱ्यांची नावं सांगा, मी माहिती घेऊन तुम्हाला माहिती देतो. दुसरा प्रश्न असा आहे की सवलतीचा उल्लेख केला. गेल्या वर्षभरात शेतमालाचे भाव हे हमी भावापेक्षा कमी राहिले आणि दुसरीकडे जिल्ह्यातील 12हून अधिक कारखान्यांनी FRP दिलेली नाही. उर्वरित कारखान्यांनी त्यांनी जो दर जाहीर केला तोही दिलेला नाही. अशी स्थिती आहे. आपण एकीकडे सन्मान निधीचा उल्लेख करताय, एकीकडे 12,000 आपण देतोय आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला दर नाही. ऊसाला FRP कारखान्याला देणं बंधनकारक आहे. ऊसाची FRP कारखान्याला द्यावी लागते. FRP चे आज आपण बघितलं काही कारखान्यांच्या आर्थिक अडचणीमुळे FRP ची रक्कम पोचली नसेल, परंतु FRPच्या ठरलेल्या दरातला एकही रुपया कमी शेतकऱ्यांना मिळत नाही. 100% ठरलेल्या FRP प्रमाणे शेतकऱ्यांना पैसे द्यावेच लागतात आणि त्याच्यामध्ये कुठलीही तडजोड होणार नाही. काही कारखान्यांनी पहिला हप्ता 100-50 रुपयाचा हप्ता राहिलेला असेल, त्यांनाही ते हप्ते देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा एकही रुपया FRPच्या माध्यमातून दिला जाणार नाही, असं घडणार नाही. मोदी साहेबांचं स्वप्न होतं IT पार्क सगळे आणि तुम्ही पालकमंत्री, तुम्ही भाजप आमदारांनी सगळं हे केलं. होडगेला जागा डिक्लेअर केली आणि परवा उद्योग मंत्री येऊन अचानक सांगतात की ती जागा बाहेर या शहरात पाहिजे. म्हणजे प्रशासन कन्फ्यूज, सगळे आमदार कन्फ्यूज, जनता कन्फ्यूज, एक दुसरीपणा. कोणी कन्फ्यूज नाही. जी जागा मंजूर झालेली आहे त्या जागेवर IT पार्क होईल. विरोधी पक्ष म्हणतोय की देशामधली फॅसिस्ट विचारधारा ही देशाला कुठल्या तरी वेगळ्या विचारधारेकडे घेऊन जाते आणि हे सर्वसामान्य लोकांना खाईमध्ये घालणारे आहे. म्हणजे विरोधकाची भूमिका ही चुकीची आहे. फॅसिस्ट विचारधारा ही जोपासणाऱ्या लोकांची भूमिका. आता तुम्ही तुमचा प्रश्न आंतरराष्ट्रीय आहे, परंतु मी देशात चला बोला. मोदीजींच्या याच्यावर विचारायचं का काही? नाही सर, हे करशील आपण कोण विचारेल? नाही, आज आपण बाहेर तुमचा एक तुम्हाला पॉलिटिकल प्रश्न मला विचारायचे आहेत. आपण इथून बाजूला उभे राहू आणि मी सगळ्या प्रश्नाला उत्तर देतो. नाही सेंट्रल लेवलचा आहे. आता या प्रेस पुरता मर्यादित विषय आहे. ही माहिती दिली. चला, धन्यवाद.